श्री गणेशाय नमः। संक्षिप्त श्रीमद् भागवत अध्याय 7। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपाय अन्ने, मन लावावे हरिपायी। दितीचे द्वयपुत्र युगल, रावण कुंभकर्ण प्रबल, दंतवक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी। नारद सांगती कथानक, विष्णूने वधिला हिरण्याक्षास। भातृवधाने संतप्त हिरण्यकश्यपू जाहलासे। हिरण्यकश्यपू करी सांत्वन, शास्त्रसंमत बोले वचन। केले शोकनाशक निवेदन, माता वहिनी पुतण्याते। हिरण्यकश्यपू तप करिता, ब्रह्मा झाला वरदाता। हिरण्यकश्यपू झाला वदता, शस्त्रास्त्राने मज मरण नको। नसो दिवा वा रात्री, आकाश वा भूमीभरी, घरात वा बाहेरी, मृत्यू न यावा सर्वथा। ब्रह्मदेवे वर दिधला, दैत्य त्रैलोक्य विजयी झाला। नाना भोग भोगू लागला, परिभोगे तृप्ती नोहे। हिरण्यकश्यपूस 4 सुत, ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त। तो चराचर पाहे आत्मवत, परी पिता त्याचा द्वेष करी। शिकविण्या प्रल्हादास, गुरु नेमिले षंडामर्क। दैत्य विचारी पुत्रास, काय शिकलास गुरु गृही। नवविधा भक्ती उत्तम, प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन। पिता होनी क्रोधायमान, नाना प्रकारे छळे पुत्रा। प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांसी, दुर्लभ शरीर मनुष्यासी। भजता मुकुंद चरणासी, कल्याण आत्यंतिक होतसे। भगवंता स्वात्म निवेदन, हे निर्मळ दुर्लभ ज्ञान। नर नारायण देती नारदा कारण, तेणे मजला उपदेशिले। परिसोनी प्रल्हादोक्ती, आश्चर्य दैत्य बळाचे चित्ती। तुझला कळले कोणे रीती, नारदोपदेश कै झाला। प्रल्हाद म्हणे बाळकांसी, माझा पिता गेला तपासी। इंद्र हरिले मनमातेसी, स्वाश्रमासी नेले नारदे। तिज भागवत धर्म उपदेशिला, म्या गर्भात ऐकला। भक्ती हवी हरी प्राप्तीला, आत्मभाव पहा सर्वानुभूती। ऐकोनी प्रल्हादाचे भाषण, बालक करू लागले हरिभजन। दैत्य बोले प्रल्हादा लागून, धडा वेगळे करतो शिर तुझे। हातामध्ये खड्ग घेऊन, म्हणे कुठे तुझा नारायण। स्तंभी प्रहार करिता जाण, नृसिंहरूप पाहता झाला। नृसिंहाने द्वारी मांडीवर, दैत्याचे फाडले नखी उदर। मिळवणी येती देववर, करीती स्तवन भगवंताचे। ब्रह्मादिक जरी स्तुती करीती, समीप जाण्या सर्वच भीती। ब्रह्मा म्हणे प्रल्हादाप्रती, भगवंतासी शांत करी। प्रल्हादे करिता दंडवत, नृसिंह प्रेमे कुरवाळीत। म्हणे तारावे जीव संतप्त, वदला प्रल्हाद नरहरिते। नरसिंह वदे प्रल्हादासी, आरूढ होई सिंहासनासी। बंधमुक्त होई कर्मे करोनी मन्निष्ठा। त्रिपुरे मयासुराने निर्मिले, दैत्य देवांना त्राही केले। शिवे तया भस्मसात केले, म्हणून झाले त्रिपुरारी। आचरावी धर्माची लक्षणे, आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे। अखंड जगदीशास स्मरणे, तेणे प्रसन्न जगदात्मा। पतीशी भजे जी हरिभावे, ती इहलोकी सुख पावे। देहांती उत्तम गती पावे, हे पतिव्रता लक्षण। गुरुगृही निवासकाने, असावे मितभुक्त जितेंद्रियाने। स्वस्त्री खेरीज संगवर्जने, अनासक्त असावे वानप्रस्थी। संन्याशास त्यागविशेष, राहोत सहजावस्थेत। वृत्ती बालोन्मत्त पिशाचवत, राहावे आत्मानुसंधानी। मधुमक्षिका आणि अजगरू, यांना मानावे आपले गुरु। तरण्यास भवसागरू, निंदास्तुती वर्जावी। गृहस्थाने क्रिया करून, भगवंतासी कराव्या अर्पण। संत महंताचे मुखातून, हरिकथामृत सेवावे। करावे पंचमहायज्ञ, देवपूजन श्राद्धादी तर्पण। पर्वकाळी दानधर्म, द्वेष कुणाचा न करावा। पूर्ण ब्रह्म आहे अन्न, श्रीहरीसी
करावे जी अर्पण, करोनी अतिथीचेही पूजन, मग आपण जेवावे. ज्या ठाई विषयासक्ती, सदा ज्याची लोभी वृत्ती, नष्ट होय पुण्य सत्कीर्ती, दारुण शत्रू लोभ हा. कर्माचे दोन प्रकार, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. वृत्तकर्मे प्राप्त संसार, भक्तिकर्मे मोक्षप्राप्ती. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे सप्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.